आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदानाला प्रारंभ झाला आहे। या टप्प्यात पाटणा, वैशाली, सीतामढी, दरभंगा आणि मधुबनी यासह 17 जिल्ह्यातील 94 मतदारसंघात मतदान होत आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे। 1463 उमेदवारांचं राजकीय भाग्य 266 दशलक्षांहून अधिक मतदार ठरवतील। यामध्ये 146 महिला आणि एका तृतीयपंथी उमेदवाराचा समावेश आहे। 10 राज्यांमधील 53 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान सुरू आहे। यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, हरियाणा, छत्तीसगड, तेलंगणा आणि नागालँडचा समावेश आहे। सणांच्या काळात कन्फर्म रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी रेल्वे विभागातर्फे अधिक गाड्या सोडण्यात येणार आहे। रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव म्हणाले की यापूर्वी कोविडमुळे प्रवाशांना केवळ आरक्षित तिकीट देऊन गाड्या चालवण्यात येत होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानमध्ये काबूल विद्यापीठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे। दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत अफगाणिस्तानचे समर्थन करत राहील असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। राज्यात काल दिवसभरात आणखी 4009 कोविड बाधितांची नोंद झाली। त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 16,87,784 इतकी झाली आहे। राज्यात आतापर्यंत 15,24,304 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या 1,18,777 रुग्णांवर उपचार सुरू आहे। नागपुरात काल 279 कोरोना बाधितांची नोंद झाली तर 470 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले। नागपुरात एकूण बाधितांचा आकडा 1,03,257 इतका झाला आहे तर 96,108 रुग्ण आतापर्यंत पूर्ण बरे झाले आहे। वाशिम जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली तरीही 500 लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याला परवानगी दिली नसल्यानं विवाह सेवा संघर्ष समितीच्या वतीनं जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली। हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।